तर बघा, आज जो आपण चॅप्टर चालू करणार आहोत तो कोणता आहे तुमच्या स्कॉलरशिपचा 10वा. हा तुम्हाला NMMS मध्ये आणि स्कॉलरशिप दोन्ही चॅप्टर दोन्ही परीक्षांमध्ये काय येणार आहे, कामात येणार आहे. बरोबर. तर काय असते घातांक, आणि त्याच्याबरोबर मी सर्टसुद्धा सांगून देतो तुम्हाला, करणीसुद्धा सांगून देतो, अंडर रूटवाले. ठीक आहे, दोन्ही सांगतो. त्या दोघांचा वापर कसा करायचा आहे, त्या नियम काय आहेत ते समजून सांगतो, ते समजून घेऊ आणि त्यानंतर आपण काय पाहू, सॉल्व्ड एक्झाम्पल. ठीक आहे. तर बघा, हे काही पहिले समजून घ्या. इंडायसिस म्हणजे काय. इंडायसिस म्हणजे काय, तर एक संख्या आहे, तिच्या पॉवरमध्ये जर मी याला काही असं लिहित असेल, याच्या डोक्यावर असा कोणत्यामध्ये काही लिहित असेल, है ना, तर हा काय झाला त्याच्या इंडेक्स. आणि जेव्हा अनेक वचन राहते त्याला आपण काय म्हणतो, इंडायसेस म्हणतो. मराठी त्याला आपण काय म्हणतो, घातांक. काय म्हणतो, पॉवरला काय म्हणतो आपण, वाचताना कसं वाचून आपण याला 5⁻². असं असेल तर किंवा 4⁻5 असं पण आपण वाचू शकतो, उलटा 4⁻5. ठीक आहे, असा किंवा 5⁻4 आपण सीधा असं वाचू शकतो. लक्षात राहील. हां, आणि सर्ट्सवाल्यांना कसं वाचू आपण, अंडर रूट. आता इथं काही नाही म्हणजे काय असते, 2. लक्ष द्या, अंडर रूटमध्ये इथं काही लिहिलेला नसेल तर इथं काय आहे, 2. हां, काही लिहिलेला असेल तर त्याच्या 3. समजलं. याला क्यूब रूट म्हणतो, याला स्क्वेअर रूट म्हणतो, याला काय म्हणतो आपण, स्क्वेअर रूट. याला काय म्हणतो, क्यूब रूट. मग याला काय म्हणाल, इथे सपोज 4th असेल तर काय म्हणू शकतो, 4th रूट. काय म्हणू शकतो, 4th रूट, 5th रूट, 6th रूट. ठीक आहे, 4th रूट ऑफ, जसं आपण याला 4th रूट ऑफ 5 म्हणू शकतो. ठीक आहे. तर लक्ष द्याल, इथं जो संख्या राहते ते म्हणजे इथं काय वापरलेली आहे आपण, n. काय वापरलेली आहे, तर जेव्हा स्क्वेअर रूट लिहितो मी, जसं मी इथं लिहिलो 25, तिथून काय बाहेर पडते, म्हणजे या 25 मध्ये 5 5च्या किती जोड्या आहेत, जोडी एकच आहे, गुणाकाराची संख्या किती आहेत, 2 गुणाकारात. जर इथं 3 असत्या आणि इथं क्यूब असतात, इथून काय बाहेर पडला असता, बरोबर 5 बाहेर पडला असता. कारण जेव्हा क्यूबची गोष्ट असते तेव्हा कितीच्या जोड्या पाडतो ना आपण, 3च्या. 3 संख्या मल्टिप्लाय, 3 सारख्या संख्या मल्टिप्लायमध्ये असतील एकमेकांच्या, तर त्याला आपण क्यूब म्हणत असतो. अरे म्हणतो की नाही, क्यूब कोणाला म्हणता तुम्ही. जसं मी 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5 असा 4 वेळा लिहिलो, तर याला कसा लिहू शकतो मी, 5⁻4 असं लिहू शकतो की नाही लिहू शकतो. तर जेव्हा मी याला अंडर रूटमध्ये टाकीन तर इथून काय बाहेर पडेल, तर याचा पॉवर काय होता, है ना, तर 4 पॉवर आणि 4 स्क्वेअर काय होईल, कॅन्सल, म्हणजेच काय बाहेर पडला असता, सरळ. हा सांगेन मी समोर. पहिले हा समजून घ्या, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, 4th रूट, 5th रूट, या प्रकारे वाचतात. त्याला वाचन समजून घ्या. काय म्हणतो, रूट. काय म्हणतो, रूट. हां, आता याचे काही नियम आहेत, ते नियम पहिले समजून घेऊ आपण, आणि त्या नियमाबरोबरच मी तुम्हाला काय सांगेन, काही एक्झाम्पल देत जाईन. ठीक आहे. तर इंडेक्स कोणाला म्हणतो आपण, वरच्याला, खालच्याला काय म्हणू, बेस. जसा इथं 5च्या पॉवरमध्ये 4 आहे, तर हा झाला त्याचा इंडेक्स. हा काय झाला, हा काय झाला, बेस. काय झाला, बेस सारखे असतील खाली तर पॉवर बी आपल्याला, आणि मधामध्ये इक्वल टू असेल तर आपल्याला पॉवर पण इक्वेट करता येते. तो आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटवाल्या चॅप्टरमध्ये पाहिला. बरोबर. ते 1-2 एक्झाम्पल होते ना तुमचे एक्झरसाइजमधले, ते घेतली का मी ने एक्झरसाइज, घेतलो का नाही घेतलं वाटते. ते अंडर रूट 12⁻³ असा वगैरे जो होता तो. ओके. आता बघा, हा पहिला नियम काय म्हणते, बी. पहिला नियम काय म्हणते, a⁻m इंटू a⁻n. म्हणजे बेस अगर सारखा असेल, सपोज मी म्हटलं 5⁸ इंटू 5⁻2 असेल, तर याची जे व्हॅल्यू राहील, म्हणजे तुम्ही जसं सेपरेट काढतो म्हणाल, सपोज मी 5⁸ काढाल तुम्ही पहिले, म्हणजे 5चा गुणाकार
8 वेळा आणि इकडे 5चा गुणाकार 2 वेळा कराल आणि त्यांच्यानंतर अजून गुणाकार कराल, बरोबर आहे. तर ती जी व्हॅल्यू येईल ते डायरेक्ट कोणाच्या इक्वल येऊ शकते म्हणते 5 टू द पॉवर 10. 10 कसा कसा झाला तर यांच्या पावरच्या काय होते केव्हा, जेव्हा बेस सारखे असतील, खालची वाली संख्या सारखी असेल, पॉवर वेगवेगळे असतील आणि मधामध्ये काय असेल इंटू. इकडे बघा इंटू होता, इथं काय लिहिला रे, तुम्ही पुस्तक नाही घेतला. मग 2-3 वेळा विचारलास काय मला. इंटू इथं काय आहे तर पावरची काय झाली गोष्ट लक्षात आली तुमच्या. हां देन आता पॉवरमध्ये मायनस वाली संख्या पण राहू शकते. सपोज पॉवरमध्ये इकडे असेल 3 इंटू पॉवरमध्ये इकडे असेल -3. पॉवरमध्ये मायनस वाली संख्या राहू शकते ना. आता हा +3 आणि -3 बेरीज वजा बाकीचे नियम मध्ये काय आला हा, म्हणजे कोणाच्या बी पॉवर 0 झाला. आता यांच्या पॉवरमध्ये काय लिहिलो असतो मी ना, तर कोणाच्या बी पॉवरमध्ये 0 आला तर काय येते त्याच्या उत्तर काय होऊ शकते. गोष्ट कळली का, हे नियम लावायचे आहेत तुम्हाला नंतर. मी जस्ट एक एक्झाम्पल दिला की पॉवरची काय होत असते ॲडिशन, पॉवरची काय होत असते समजलं. हां देन जर डिवाइड असेल, डिवाइड तर डिवाइड आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो आणि अशा प्रकारे पण लिहू शकतो है ना. आता हा बघा, हा जर असता 18च्या पॉवर 18 भागीला 18च्या पॉवर 17, जर हा नियम तुम्हाला माहीत नसता तर तुम्ही काय केले असत्या, 18च्या गुणाकार 18 वेळा केल्या असत्या पहिले आणि मग 18च्या गुणाकार 17 वेळा केल्या असत्या आणि नंतर त्याचा काय केला असता भागाकार. तर किती लंबा गेला असता तो, अरे लांब गेला असता की नाही. पण नियम आपल्याला सोपी बनवून देते. काय म्हणते की जेव्हा भागाकार असेल डायरेक्ट काय करा म्हणते पॉवरची मायनस. तर मायनस केला तर काय आला 1 आणि कोणाच्या बी पॉवरमध्ये 1 म्हणजे तीच संख्या. 1 म्हणजे एकच वेळा तीच संख्या. 2 असतील तर 2 वेळा गुणाकारामध्ये लिहायला लागते, 3 असतील तर 3 वेळा गुणाकारात लिहायला लागते. अरे गोष्ट समजली का काय म्हटलं. कोणाच्या बी पॉवरमध्ये ते 1 आला तर 30ची संख्या येत असते. आपण ते लिहित नाही, डोक्यावर काही नाही म्हणजे समजून जायच्या पॉवरमध्ये काय आहे 1. कोणाच्या डोक्यावर काही नाही आहे, कोणाच्या डोक्यावर म्हणजे त्याच्या पॉवरमध्ये किती आहे हे गोष्ट लक्षात राहील. अरे लक्षात राहील का हे गोष्ट. हां तर बघा हा किती सिंपल झाला. आता ना मला कॅल्क्युलेशन करावं लागला ना काही करावं लागला, नाही तर मला 18चा गुणाकार किती वेळा काढावा लागला असता आणि नंतर 18चा गुणाकार 17 वेळा आणि मग भागाकार करावा लागला असता, काटपीट करावा लागला असता. अरे कळलं का. घड्याळीसोबत खेळून घे तू. आता हा कसा आहे ते तर लक्ष द्या. भागाकारमध्ये असा लिहितो, सपोज 5च्या पॉवर 3 आहे आणि इकडे 5च्या पॉवर 2 आहे. तर हा कसा आला म्हणजे इकडे 5. आता तुम्ही डायरेक्ट पाहून सांगू शकता किती येईल. 3 - 2 1. 5च्या पॉवर 1 म्हणजे किती बरोबर. पण हा कसा आला तर ॲक्च्युअलमध्ये बघा हा काय असते 5 गुणिला 5 गुणिला 5 असते की नाही, आणि हा काय असते असते की नाही. मग 5 5 5 5 कटला का राहिला, असे बनले ते नियम. समजलं. तर ते नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे त्या प्रॉपर्टीचा वापर आपण कुठं पण करू शकतो. कधी कधी आपल्याला वेगळ्या रूपात दिलेला राहते, आपण त्याला त्या रूपात लावून काटपीट करू शकतो. म्हणजे याच्या ठिकाणी हा मांडू शकता किंवा याच्या ठिकाणी हा, वेळेनुसार. मग काय म्हटलेलं आहे, अगर पॉवरचा बी पॉवर असेल म्हणजे एखाद्या संख्येचा पॉवर आहे, सपोज मी म्हटलं 2 आणि त्याचा बी पॉवर घेतलेला आहे किती 2 किंवा 3, तर या पॉवरचा काय होत असते इंटू, म्हणजे याची व्हॅल्यू डायरेक्ट कोणाच्या इक्वल राहील 3 दुने 6. 5⁻6 ची जेवढी व्हॅल्यू निघेल तेवढीच व्हॅल्यू कोणाची निघेल 5च्या पॉवर 2 म्हणजे 25. 25चा जेव्हा क्यूब करीन 25चा काय करीन
क्यूब. तर 5⁶ एवढी व्हॅल्यू. हा नियम कळला. इंटू होत असते. काय होत असते? तसंच अगर ब्रॅकेटच्या अंदर तुम्हाला दोन संख्या असतील इंटूमध्ये, जसं मी म्हटलं की इकडे 15चा पावर आहे 3, तर हा याची जी व्हॅल्यू राहील हे कोणाच्या इक्वल राहू शकते म्हणते. तर बघा 15मध्ये काय लिहिलेलं आहे? 5 गुणिला 3, बरोबर? 5 त्रिक अरे आहे की नाही? तर याला मी असं पण लिहू शकतो, 5च्या पावर 3 इंटू 3च्या पावर 3. म्हणजे इथं पॉवर सारखा होता, बेस वेगवेगळा होता. बेस वेगवेगळा असेल तर पॉवर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करू शकता. कळली का गोष्ट? अरे कळली का हे? म्हणजे इंटूमध्ये असेल ना, कंबाईन पॉवर असेल, म्हणजे जशी 15 होती, आता 7×5 35 असती तर 35 असती तर 7 गुणिला 7च्या पावर 3, 5च्या बी पावर. म्हणजे ही जे व्हॅल्यू काढीन मी 15च्या पावर 3, ही जे व्हॅल्यू काढीन, कॅल्क्युलेट करून काढीन ना, तर ती व्हॅल्यू कोणाच्या इक्वल येईल म्हणते? 5चा क्यूब इंटू 3चा क्यूब यांच्या व्हॅल्यूच्या इक्वल येईल. कळली का गोष्ट सगळ्यांना? अरे कळली का? देन डिवाइडमध्ये जर पॉवर अंदर संख्या जी असेल ती भागाकारात असेल, संख्या जी असेल है ना, तर तिला मी दोघांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. सपोज आता मी लिहिलं इथं सपोज इकडे लक्ष द्या. आता मी लिहिलं 7च्या पावर m. m म्हणजे काय बी असेल, 7च्या पावर 3 असा. तर या 7ला मी कसा लिहू शकतो? तर या 7ला पुन्हा मी 35/5 लिहू शकतो. म्हणजे मला काटपीट करायची आहे समोर कुठंतरी, तर ॲडजस्टमेंट करावं लागल. 7च्या ठिकाणी काय लिहू शकतो? म्हणजे 35/5 ना. बघा 5×1 5, 5×7 होईल की नाही? हां. तर याच्या काय होऊ शकते? 35च्या पावर 3 आणि 5च्या पावर बी 3 असं होऊ शकते. अरे असं होऊ शकते. कळलं का काय म्हटलं? जसं आता इथं डायरेक्ट तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये दिलेली होती, तर ही डायरेक्ट फ्रॅक्शन इथं लक्षात घ्या. मी याच्या ठिकाणी आपण हा मांडू शकतो, ते अलग गोष्ट झाली. पण हा डायरेक्ट फ्रॅक्शन दिसत आहे तुम्हाला. फ्रॅक्शनचा क्यूब आहे, तर हा 35चा होईल आणि 5च्या सुद्धा होईल डिवाइडमध्ये. लक्षात आली का गोष्ट? ओके. मग आता हा काय म्हटलेला आहे? हा म्हटलेला आहे की अंदर तुमच्या एखादा पॉवर असेल, सपोज 5च्या पावर 3 आणि इकडे काय दिलेलं आहे? 1/2. तर याला तुम्ही काय लिहू शकता? आपण शिकला या प्रॉपर्टीनुसार, दोघांमध्ये काय राहते? काय राहते? तर मला सांगा 3 आणि 1/2 यांच्या इंटू होईल तर काय येईल? 3/2 येईल की नाही? 3/2 येईल की नाही? तर पॉवरच्या पॉवर जसा 1 मध्ये असेल तर डायरेक्ट त्याच्या वर जाऊन बसेल हा, किंवा इंटू मध्ये असं पण काटू शकता. इथं कटते नाही? कटत असेल तर काटू शकता. देन कोणाच्या पण पॉवर मध्ये काय असेल? कोणाच्या. आता इथे बघा याचा फायदा कसा होते. सपोज मी इथं लिहिलो 8, काय लिहिलो? आणि इथं लिहिलो 4, तर काय झाला असता? हा 8 आणि हा 4, तर 4×1 4, 4×2 म्हणजे 5च्या पॉवर मध्ये काय आला असता? फक्त. बस समजलं का? देन कोणाच्या पण पॉवर मध्ये 0 आला. सपोज मी म्हणलो इकडे 105 ना, त्याच्या पॉवर काय आला? काय येईल त्याची व्हॅल्यू? लक्षात राहील का की नाही राहील? ओके. मग हा काय लिहिलेला आहे? तर बघा याचा खूप मोठा वापर आहे आपल्याला, खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज 5 गुणिला 10⁻⁻5 असेल तर याला कसं लिहू शकतो मी? -5 आहे तर हा 5 जसाच्या तसा वरत. बघा इथं हा 1 कुठून आला? तर 1 सगळ्यांच्याच मल्टिप्लायमध्ये असते, म्हणून हा 1 आला. ठीक आहे. आता हा मायनस आहे, तर मायनस असेल तर त्याला डिवाइडमध्ये लिहायचं आहे, तर काय होईल? पॉवर का होऊन जाईल? अरे हा पॉवर मायनस होता, हा पॉवर कसा आला? व्हॅल्यू तेच आहे, पण पॉवरची व्हॅल्यू का होऊन जाईल? प्लस.
म्हणजे हा मायनस आहे इंटू मध्ये लिहिला आहे तर कसा आहे, पण याला मला डिवाइड मध्ये लिहायचा आहे, मला चांगला नाही दिसत आहे हा, तो कसं लिहीन याला 10⁵ प्लस 5. सपोज इथं असेल, सपोज 7 असेल आणि 10⁵ असेल. सर आता हा मला चांगला नाही दिसत आहे, याला मला कसा लिहायचा आहे, भागाकारात लिहायचं आहे. कसं लिहायचं आहे, भागाकारात लिहायचं आहे. याला कसं लिहू शकतो, 10/10⁻. गोष्ट समजली. हा आता भागाकारात असेल, सपोज 3 कोण वाजवत आहे त्याला चांगला वाजवीन मी, बहुत जोरदार वाजवेल. तो शिवम्या हो ना, मला माहिती आहे. हां तसाच करीन मी बी तसाच करीन. ठीक आहे, हां फक्त असाच करीन. ठीक आहे. हां आता कशामध्ये दिसत आहे, याला इंटूमध्ये लिहायचं आहे तर काय आलं असता, कळलं. पण हाच अगर 3⁻10⁻⁷ आहे, याला इंटूत लिहायचं आहे तर काय आलं असता, कळलं का. हां मग थोडासा हा बी समजून घ्या, 10⁻⁻² आहे, याचा अर्थ काय होईल, हा कोणाला इंटू आहे, कोणाजवळच नाही म्हणजे कोणाला इंटू आहे, बरोबर. हा कोणालाच इंटू नाही आहे म्हणजे 1ला इंटू आहे, एवढं लक्षात घ्या. तर हा काय आला असता 1/10⁻, म्हणजेच 1/100. 10⁻² म्हणते ना, तर 100 नाही लिहू शकत का मी, समजलं का. तर हे नियम तुम्हाला थोडेसे लक्षात घ्यायचे आहे, घ्या लक्षात. ओके. आता अशाच प्रकारचे कोणते नियम आहेत, सर. ठीक आहे, कर्णीवाले, अंडररूटवाले. आता हे काय म्हणतात बघा, आता हा काय आहे, तर पॉवरमध्ये अगर 1/, मध्ये दिसत असेल तर तो त्याच्या रूट असते. म्हणजे 5⁻⁴ लिहिलो तर हा काय आहे त्याच्या क्यूब रूट. आता 5च्या तर नाही निघत, 125च्या पॉवरमध्ये मी काय लिहिलो, तर याला मी काय लिहू शकतो, अंडर क्यूब रूट ऑफ 125. बघा याच्या ठिकाणी हा आणि याच्या ठिकाणी हा. जर इथं काहीच नसेल दिलेला ए, तर हा काय राहील a⁻1/1/2. यांच्या ठिकाणी काय येऊन जाईल, कारण स्क्वेअर रूट मध्ये इथं 2 असेल तर आपण दाखवत, स्क्वेअर रूट दाखवतो का, इथं असा 2 दाखवतो का आपण, नाही. म्हणजे याला मला अगर इंडायसिसच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे तर एच्या पॉवर मध्ये काय लिहिलो असतो मी ना, म्हणजेच √25 ची व्हॅल्यू किती आली असती, तसेच 25च्या पॉवर मध्ये 1/2 असता तरी बी व्हॅल्यू किती आली असती. गोष्ट समजली का. म्हणजे हे व्हॅल्यू ने हे व्हॅल्यू मी काय मांडू शकतो, इक्वल मांडू, समजलं का. 1/, मध्ये पॉवर असेल तर तू समजून जायचा काय आहे, रूट आहे. काय आहे, काय आहे, काय आहे, हा. देन आता बघा इथं हे तर अशीच गोष्ट झाली, लक्ष द्या. √5च्या सपोज मी न केलो स्क्वेअर, √5च्या का केलो, तर आपण काय करतो, हा स्क्वेअर न स्क्वेअर रूट कॅन्सल करून काय काढतो, तर तेच गोष्ट झाली. कॅन्सल म्हणजे कसा झाला, लक्ष द्या. √5 होता आणि पॉवरमध्ये काय होता, तर याला मी काय लिहीन 5⁻1/n आणि हा n त्याच्या इंटू मध्ये आला तर n काय आला, म्हणजे स्क्वेअर n ठिकाणी कोणती बी संख्या राहू शकते. समजलं का की नाही समजलं, अरे समजलं का. पण वेगवेगळी असेल तर, सपोज इथं राहिली असती 3 आणि इथं आहे सपोज 125 आणि त्याच्या राहिला असता स्क्वेअर, राहिला असता तर काय केले असता. आता याला असं पण लिहू शकतो
125च्या पॉवरमध्ये 1/3 झाला असता आणि इंटू 2 म्हणजेच 125च्या पॉवरमध्ये 2/3 असं आलं असतं. पण याच्या सोडवाचा कसा सर, काही समजून नाही राहिला. हां, असा दिला असता तर त्याला आपण पुन्हा असं लिहू शकलो असतो. असं लिहिल्यावर फायदा काय आहे, तर याचा क्यूब घेतला असता आपण. 125चा क्यूब रूट काय 5 आणि 5चा काय करून टाकला असता, म्हणजे काय आला असता उत्तर. समजलं. तर आपल्याला असा दिलेला राहील फसवासाठी. कारण असा तुम्हाला कसा काढायचा, जसं आम्ही डोक्यावर 2 लिहिलो असतो तर 125 गुणिले 125 केल्या असत्या. 3 लिहिलो असतो तर 3 बरोबर 3 वेळा. पण भाई 2/3 लिहिलेला आहे, कसं कराल. तर मग तिथे नियम कोणते लावा लागतात, सर्चचे, उलटे, इकडून इकडे. समजलं. हां, बे इकडे अंडर रूटच्या अंदर अंडर रूट असेल, अंडर रूटच्या अंदर, तर काय होईल, त्या पावरचे त्यांच्या रूटच्या पावरचा काय होईल, इंटू, है ना. जसं आम्ही ना म्हटलं 3√2 आणि इकडे काय आहे 20. तर मी याचा काय काढेन, 3 दुने √25 लिहू शकतो. ठीक आहे. देन अगर अंडर रूटच्या अंदर म्हणजे मोठी संख्या असेल किंवा गुणाकारातली असेल, जसं मी आता एखादी संख्या लिहितो, सपोज 64, आणि हा कोणाचा स्क्वेअर आहे मला माहीत नाही, म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय आहे मला माहीत नाही. तर मी याचे काय करीन, फॅक्टर. याचे काय करीन, तर याचे फॅक्टर पाडलो 16 तर बघा 16 इंटू 4. तर जे व्हॅल्यू याची निघाली असती, जे व्हॅल्यू याची निघाली असती डायरेक्ट 64च्या, म्हणजे हा 64 ज्याचा पण स्क्वेअर असेल तर कोणाचा असता बघा, इथून निघला असता. 16चा स्क्वेअर रूट 4 आणि 4चा स्क्वेअर रूट तर 4 दुने 8. तर हा कोणाचा स्क्वेअर रूट आहे, तर याची बी व्हॅल्यू डायरेक्ट 8 आली असती आणि याला सेपरेट काढलो तरी पण 8. सांगण्याचं तात्पर्य जेव्हा मोठी संख्या येईल तर त्या मोठ्या संख्येचे एकदमचे तुम्हाला स्क्वेअर रूट तर आठवणार नाही आहे. तुम्हाला हार्डली 20 पर्यंत माहीत असतील या 25 पर्यंत. अरे बरोबर, स्क्वेअर रूट रे. तर मग त्या मोठ्या संख्येचा कसा काढायचा, तर मी पद्धत बी शिकवलेली आहे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटवाल्या चॅप्टरमध्ये. पण पॉवरमध्ये 4 असेल तर मग कसा काढायचा, तर असं काढू शकतो, त्यांना स्प्लिट करू शकतो, इंटूमध्ये लिहू शकतो. अरे ठीक आहे. हां देन डिवाइडमध्ये असेल तर त्यांना पुन्हा डिस्ट्रीब्यूट करू शकतो, पॉवर एकमेकांना देऊ शकतो. इकडे आता हा लक्षात घ्या, हा काय आहे, तर हा लिहिलेला आहे तुमचा a + b चा होल स्क्वेअर, a² + 2ab + b². असंच असते की नाही. हे अल्जेब्रिक आयडेंटिटी तुम्ही 7व्या वर्गात पाहिले असाल, a + b चा होल स्क्वेअर. अरे पाहिल्या. आता हा काय आहे, इथं a च्या ठिकाणी काय आहे, √a, b च्या ठिकाणी काय आहे, √b. तर इथं a² म्हणते, तर इथं √a चा स्क्वेअर झाला असता, √a चा. तर हा स्क्वेअर कटला, काय आला, आला. मग इथं √b चा स्क्वेअर, तर इथं b चा स्क्वेअर म्हणत आहे, तर √b चा स्क्वेअर काय आला असता, b आला असता. अरे √5 चा स्क्वेअर काय होते, काय येईल की नाही येईल, स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कटेल ना. तर तसा √a आणि √b चा स्क्वेअर आला a + b. आणि अंदर काय इथं 2 इंटू a इंटू, तर 2 इंटू √a इंटू √b ना. आपण आताच प्रॉपर्टी पाहिला ही वाली. दोघंही असे असतील तर त्यांना एकत्र लिहू शकतो, किंवा एकत्र असतील तर लिहू शकतो, इंटू मध्ये लिहू शकतो. असे सेपरेट असतील तर एकत्र बी लिहू शकतो. अरे कळलं का, अरे समजलं का.
नाही समजला? ओके. पॉवरमध्ये इथं यन आहे, रूट काय याच्या यंथ रूट आहे, तिथं स्क्वेअर रूट आहे, 2 आहे ना. हां, तर यांना डायरेक्ट काय लिहू शकतो? 2√AB लिहू शकतो की नाही? हा समजला का आता? तर हा फॉर्म्युला आला कसा? हा याचा वापर करून आला. ठीक आहे. अरे ठीक आहे, फक्त येच्या जागी कोण आहे? येच्या ठिकाणी कोण आहे? √A. आणि बीच्या ठिकाणी कोण आहे? आता तुम्ही याला समजण्यासाठी इथं काय करू शकता? फॉर्म्युला चेंज करू शकता. इथं करू शकता x + y होल स्क्वेअर. तर x² + y² + ट्वाइस xy. अगर तुम्ही याला यानुसार एक्सप्लेन कराल तर बघा अशी व्हॅल्यू येते. एक्सच्या ठिकाणी कोण आला? √A. √A ये नाही. या एक्सच्या ठिकाणी कोण कन्सिडर करून? वायच्या ठिकाणी हां, तर एक्सचा स्क्वेअर म्हणजे √A स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल म्हणजे A आला, ये इथं B. समजलं? तसं याच्यासाठी कोणता फॉर्म्युला? तर x - y x² + y² आणि -2xy. कळलं? हां, मग हा काय आहे? तर हा लिहिलेला आहे तुमचा x² - y². त्याचे दोन ब्रॅकेट बनतात बघा, x - y x + असाच होते. अरे असाच होते एक्सप्लेनेशन याचा. तर इथं पण बघा तसंच आहे. बस एक्सच्या ठिकाणी कोणाला इथं ये. आता हा सोडा, याला कम्पेअर करा. याला एक्सच्या ठिकाणी कोणाला? √A. वायच्या ठिकाणी असं नाही समजलं, असं नाही येत आहे आपल्याला, फॉर्म्युला नाही आठवत आहे. तर मग ब्रॅकेटच्या आपल्याला इंटू पण आलं पाहिजे. बघा √A × √A काय होईल? √A × √B काय होईल? हां, √AB. हा भी प्लस, तो भी प्लस. चालू क्लास में पानी पीने का नहीं, बंद करो जल्दी. ये सब नाटक स्कूल में, ये फालतू के नाटक स्कूल में, मेरे क्लास में नहीं. लक्षात घ्या हे गोष्ट. √A × √A A, √A × √B AB. हां, √AB. आता हा बी प्लस होता, पण आता याचा गुणाकार याच्या बरोबर आणि याचा गुणाकार याच्या बरोबर करायचा आपल्याला. मायनस इंटू प्लस आणि A × B √AB झाला असता. हा √B × √B मायनस इंटू प्लस मायनस आणि B झाला असता. हा कॅन्सल झाला बघा, प्लस मायनस 0. का राहिला बेटा? तोच तर लिहिलो ना मी इकडे, लिहिलो की नाही? आता या नियमासोबतच आपल्याला ह्या रूटवाल्यांची ॲडिशन कशी करायची, सर्चची ॲडिशन, सर्चची मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे करायची हे सुद्धा पाहायचं आहे आपल्याला. तर जसे एक्स वायच्या ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आपण करतो की नाही, एक्स वायची व्हेरिएबलची नाही का, व्हेरिएबल. इकडे सपोज मी लिहिलो व्हेरिएबल आणि इकडे लिहिलो सर्च. ठीक आहे. तर यांची ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी जे व्हेरिएबलसाठी नियम लागतात तेच नियम. फॉर एक्झाम्पल मी ना म्हटलो x + x किती लिहाल? 2x. बरोबर. आणि सपोज म्हटलं 2x + x बरोबर. सपोज मी ना म्हटलं x × x एक्सच्या, सपोज मी ना म्हटलं x² × x एक्सच्या का होईल? कारण याच्या पॉवरमध्ये काय होता? बरोबर ना. आपण आताच नियम पाहिला, बेस सारखा असेल
आणि पॉवर वेगवेगळा असेल ना विचार इंटू असेल तर त्यांच्या पॉवरची काय होते शिकला की नाही हां पण सपोज मी म्हटलं एक्स स्क्वेअर प्लस इथं काय आला प्लस एक्स होईल का होणार तर हा जसाच्या हां मी ना म्हटलं 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 7x स्क्वेअर आता कोणाकोणाची ॲडिशन होईल पॉवर सेम पॉवरवाल्याची का होऊ शकते प्लस आहे ना मधात तर 7 आणि 2 9x स्क्वेअर प्लस 5x कळली का गोष्ट हां सपोज आता मी इथं लिहितो 2x स्क्वेअर प्लस 2y स्क्वेअर ॲड होतील का सपोज इथं 3 आहे ॲड होतील का जात चेंज झाली यांची व्हेरिएबल चेंज झाला ॲड होतील का म्हणजे सपोज मी म्हटलं एक्स प्लस वाय ॲड होतील का जशी श्रीलंका जाताचे प्लस साठी लिहिलो ते मायनस साठी बी आहे ठीक आहे हां मी म्हटलं एक्स इंटू वाय काय होईल एक्स वाय कळली का गोष्ट आता सेम असेच नियम आपण कोणासाठी वापरू शकतो सॉर्ट्स म्हणजे जर मी म्हटलं अंडर रूटच्या अंदर 3 आहे आणि इथं पण अंडर रूटच्या अंदर 3 आहे तर काय होईल एक्स इंटू एक्स रूट 3 इंटू रूट 3 प्लस रूट 3 नो नियम लावा बरोबर लावा एक्स प्लस एक्स ते एक्स इथं आला आणि याच्या समोर काही नव्हता म्हणजे काय होता 1 प्लस 1 बरोबर एक्सच्या ठिकाणी याला कन्सिडर करा अंडर रूट 3 आणि याच्या समोर काही नाही म्हणजे काय 1 प्लस 1 आणि एक्स काय झाला असता फक्त एक्स झाला असता बघा 1x आणि 1x 2x 1 अंडर रूट 3 प्लस 1 अंडर रूट 3 2 अंडर रूट 3 बघा आता कन्सिडर करा कंपेअर करा एक्स होता अंडर रूट 3 होता इथं 2 आला इथं पण 2 आला इथं एक्स होता इथं अंडर रूट 3 आला समजलं हां मग आता सांगा सपोज मी म्हटलं 2 अंडर रूट 3 प्लस अंडर रूट 3 3 अंडर रूट 3 हां सपोज मी म्हटलं रूट 3 इंटू रूट 3 तर काय होईल रूट 3चा स्क्वेअर अरे रूट 3चा काय होऊन जाईल म्हणजे स्क्वेअर न स्क्वेअर रूट कटला म्हणजेच काय आला समजलं ओके मग इकडे 3 रूट 3चा स्क्वेअर ना रूट 3चा स्क्वेअर इंटू रूट 3 रूट 3चा क्यूब बरोबर एक तर असा लिहू शकतो रूट 3चा क्यूब लिहू शकतो कारण पॉवर मध्ये काय होता किंवा हा स्क्वेअर ना स्क्वेअर रूट कॅन्सल करून यालाच काय लिहू शकतो 3 रूट 3 याला पण समोर काय लिहू शकतो 3 रूट नाही समजला का हा बघा जर मी x वाला नियम लावलो हवाला तर पॉवरची काय झाली तर याच्या पॉवर 2 याच्या पॉवर 1 पॉवर 3 झाला पण साधा नियम लावलो सर्च इंडायसेस नॉर्मल तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3 आला असता आणि हा याच्या काही रूट 3 निघते का तर जसाच्या कळली का गोष्ट की नाही कळली ओके देन रूट 3चा स्क्वेअर प्लस रूट 3 होईल का ॲडिशन याच्या पॉवर 2 याच्या पॉवर 1 कधीच पॉवर वेगवेगळे राहिले ते ॲडिशन होणार
मग काय लिहू शकतो याच्या ठिकाणी, तर हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर, स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 3 प्लस रूट जो असा झाला तोच बघा, एक्सचा स्क्वेअर झाला तर हा कोण हो, हा √3चा स्क्वेअर हो. अरे √3चा स्क्वेअर हो ना बाबू हा. बस हां. आता सपोज वेगवेगळे असतील, सपोज इकडे असेल बघा 3√3चा स्क्वेअर प्लस 5√3 प्लस 7√3चा स्क्वेअर इज इक्वल टू काय येईल. तर डायरेक्ट मी काय करू शकतो बघा, √3 इथं स्क्वेअर आहे, इथं काहीतरी क्यूब करू शकतो, नाही क्यूब नाही, स्क्वेअरच्या सारखा आहे ना. तर सारख्या पॉवरवाल्याची काय करू शकतो, बेरीज. म्हणजे 3 अन इथं 2 होता बे, हां 2 अन 7 किती झाले, 9√3चा स्क्वेअर. पण हा बिचारा जसाच्या हां, मग हा स्क्वेअर अन स्क्वेअर रूट, स्क्वेअर अन स्क्वेअर रूट 9 त्रिक 27 प्लस 5चा, समजलं. आता याची सेपरेट बी कराल तरी तेवढीच व्हॅल्यू येईल बघा. हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट कटला, 3 दुने, हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट कटला, 7 त्रिक 21 न 6 आले 27. समजलं. एकत्र करा नाही तर अलग अलग करा. हां, मग आता सर दुसरा असेल पॉवर तर कसा करायचा, म्हणजे व्हेरिएबलच दुसरा असेल म्हणजे 2√3 प्लस 5√5 5√5. तर यांची बेरीज होईल का, म्हणजे √3 प्लस √5 यांची बेरीज होऊ शकते का. हे तर कोणासारखी गोष्ट झाली, XY सारखी. जसा एक्स आणि वाय यांची बेरीज नाही होऊ शकत, तर यांची बेरीज होऊ शकते का. तर हे जशीच्या हां, इकडे हा बी जसाच्या, कारण ठीक आहे. मग इंटू होऊ शकते का, इंटू हो, इंटू होत आहे. म्हणजे √3 इंटू √5 काय लिहू शकतो मी, अंडर रूटच्या अंदर 3 इंटू, कारण दोघांच्या पॉवर 2 आहे. अरे आहे, पॉवर सेम आहे म्हणजेच कळलं. तर या प्रकारे आपल्याला थोडासा हे समजून घ्यायचं आहे. तर यावर आधारित आज मी तुम्हाला होमवर्क देतो, ठीक आहे. आणि तो करून पहा पहिले, ठीक आहे. पॉज कर बरं दादा.